Hello everyone. In the last video, we have seen motion, force and work, distance and displacement, speed and velocity, average velocity and instantaneous velocity. This is our third video. Now we are going to learn the acceleration. So let us remember the last example which we have seen on the page number 47. The example was about the truck. The truck was moving along the road and it covers the distance BC at 30 kilometers per hour velocity and CD at 40 kilometers per hour. It means that the the velocity for the distance CD is greater than the velocity for the distance BC. So how much greater is the velocity? So for that we have to deduce the velocity, means इथे वेलोसिटीची वजाबाकी करायची आहे, नंतरचा वेग आणि आधीचा वेग. इट मीन्स दॅट 40 minus 30 10. अँड हाऊ मच टाईम टेकन फॉर दिस चेंज. तर हा बदल होण्यासाठी वेलोसिटीमध्ये म्हणजे वेगामध्ये बदल होण्यासाठी किती कालावधी लागला, तर या कालावधीने आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. कशाला? या कालावधीने आपल्याला डिवाइड करायचं आहे चेंज इन द वेलोसिटीला. तेव्हा आपल्याला मिळणार आहे ॲसेलरेशन. ॲसेलरेशन म्हणजे काय? त्वरण. वेगामध्ये होणारा बदल भागिले वेळ. म्हणजेच थोडक्यात एकक वेळेमध्ये वेगात किती बदल झाला याला आपण ॲसेलरेशन म्हणणार आहोत किंवा त्वरण म्हणणार आहोत. सो let us go further. You know that the truck driver increases or decreases the velocity of the truck and by means of accelerator. इथे ट्रक ड्रायव्हर ॲसेलरेटर यूज करतो. तुम्ही मोटरसायकल बघितली असेल, स्कूटी बघितली असेल, त्यामध्ये सुद्धा तुमच्या उजव्या हाताला ॲसेलरेटर असतं. त्या ॲसेलरेटर जसं जसं तुम्ही रोटेट कराल तसं त्या बाईकचा किंवा तुमच्या स्कूटीचा स्पीड काय होत जातो, वाढत जातो. त्यानंतर टॉय कार तुम्ही पाहिली असेल. टॉय कार म्हणजे खेळणीतली कार. ती क्लॉकवर स्प्रिंगवरती ती कार्य करते. आता इथे क्लॉकवर्क स्प्रिंग म्हणजेच काय, तर चावीची खेळणी आहे ती. त्याला चावी असते. आजकाल दोरीच्या मिळतात. ती दोरी काय करायची असते, मागे ओढायची असते. आणि याचबरोबर आणखी काही एक्झाम्पल दिलेले आहेत की ज्यामुळे वेलोसिटी मिळते. देन आता ती जी कार आहे तुम्ही क्लॉकवर्कची, इट गोज इन स्ट्रेट लाईन. वेन यू वाइंड अप द स्प्रिंग अँड आफ्टर वाइंड अप द स्प्रिंग इट गोज इन अ स्ट्रेट लाईन. ती सरळ रेषेत जाते. हावेवर वेन इट हिट ऑन द साईड it changes direction and after some time it stops or it collides to the wall. आता इथे बघा की इथे सुद्धा वेलोसिटीमध्ये चेंज झालेला आपल्याला दिसून येतंय. तर ही कार जर खेळणीतली कार तुम्ही वाइंडअप केलेली आहे, वाइंडअप स्प्रिंगची कार आहे आणि ती पुढे जात आहे, ती काही कालावधीनंतर काय होते, स्टॉप होते किंवा भिंतीला जाऊन आदळल्यानंतर स्टॉप होते. म्हणजे समथिंग एक्सटर्नल ऑब्जेक्ट इफेक्ट ऑन इट. म्हणजेच काय की काही कुठल्या तरी बाहेरच्या गोष्टीने त्यावर क्रिया केली, म्हणूनच तिची वेलोसिटी काय झाली, चेंज झाली. आता जेव्हा ती भिंतीला धडकणार तेव्हा तिची वेलोसिटी 0 होणार, 0 होणार. अगोदर काहीतरी एक वेलोसिटी होती तिची पॉझिटिव्ह नंबरमध्ये आणि नंतर वेलोसिटी 0 झाली. म्हणजेच काय झाली, ती 0 झाली. का? तर इट हॅपन्स बिकॉज द कार कम्स इन कॉन्टॅक्ट विथ समथिंग एक्सटर्नल टू
समथिंग एक्सटर्नल टू इट, काहीतरी बाहेरील एखाद्या ऑब्जेक्टने त्यावर क्रिया केली म्हणून तिची व्हेलोसिटी चेंज झाली. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की एखाद्या ऑब्जेक्टने क्रिया केली किंवा बाहेरून त्यावर काहीतरी क्रिया झाली म्हणून व्हेलोसिटी चेंज होते. नाव आता एक फुटबॉलचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. वी सी सम प्लेयर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ फुटबॉल बाय किकिंग इट. फुटबॉलला किक केल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज होते. द वेलोसिटी ऑफ बॉल चेंजेस, दॅट इज वी सी अँड ॲक्सेलरेशन टेक प्लेस. दिस इंटरॅक्शन, आता इथे काय सांगितलेलं आहे बघा. द इंटरॅक्शन ब्रिंग्स अबाउट द ॲक्सेलरेशन इज कॉल्ड द फोर्स अँड फोर्स ॲक्ट्स ऑन बॉडी. ही फोर्सची डेफिनेशन आहे. पुन्हा एकदा सांगतो फोर्सची डेफिनेशन, इथे लास्ट लाईनला दिसते. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट, पुन्हा एकदा बघूया. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. म्हणजे त्वरण निर्माण करण्यासाठी किंवा ॲक्सेलरेशन निर्माण करण्यासाठी जी काही इंटरॅक्शन घडून येते किंवा जी काही गोष्ट लागते तिला म्हणतात फोर्स. अँड फोर्स ॲक्ट्स ऑन बॉडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे फोर्स हा फक्त मॅटरवरतीच काय करतो, क्रिया करतो. फोर्स हा फक्त मॅटरवरतीच कार्य करत असतो. नाव लेट्स गो फर्दर. ॲक्सेलरेशन नंतर खाली फोर्स अँड ॲक्सेलरेशन यांच्यामधला आपल्याला संबंध दिलेला आहे. तर तो एकदा बघूया आपण. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इट रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप. एक ग्लास मार्बल घ्या, म्हणजे काचेची गोटी घ्या आणि त्याला एका टेबलवरती घरंगळवा. आफ्टर सम टाईम द वेलोसिटी विल डिक्रीज अँड इट विल स्टॉप. काही वेळाने त्याची वेलोसिटी डिक्रीज होते आणि तो थांबतो. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑन अ कॅरम बोर्ड टू द कॅरम कॉईन पुश्ड बाय अ स्ट्रायकर विल मूव टुवर्ड सम डिस्टन्स अँड देन कम टू स्टॉप. कॅरम बोर्डवर सुद्धा जो काही कॉईन आहे तो तुम्ही त्याला टिचकी मारल्यानंतर काही अंतरापर्यंत जातो आणि थोड्या वेळाने थांबतो. आफ्टर ॲप्लाइंग अ टॅल्कम पावडर, टॅल्कम पावडर असते प्रत्येकाच्या घरामध्ये, तर ती टॅल्कम पावडर काय काम करते तर ती मऊ असते. टॅल्कम पावडर जी आहे ती मऊ असते आणि ती फ्रिक्शन कमी करण्याचं कार्य करते. जर टॅल्कम पावडर यूज केली तर इट विल कीप मूविंग फॉर अ लॉंगर टाईम अँड देन कम टू स्टॉप. म्हणजे टॅल्कम पावडर यूज न करता जर का स्ट्रायकरने तुम्ही कॅरम बोर्डचा कॉईन हिट केला तर तो जेवढे अंतर जातो त्यापेक्षा अधिक अंतर तुम्ही जेव्हा टॅल्कम पावडर यूज कराल तेव्हा जातो. का तर कॅरम बोर्डचा सरफेस हा काय झाला आहे, स्मूथ झालेला आहे. मग कॅरम बोर्डचा सरफेस स्मूथ झाल्यामुळं नेमकं काय झालं तर जो फ्रिक्शनल फोर्स होता, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच घर्षण बल जे होतं, इथे कॅरम बोर्डची कॉईन आणि कॅरम बोर्डचा सरफेस जो आहे, बोर्डचा सरफेस आणि कॉईन या दोघांमध्ये फ्रिक्शन फोर्स हा ॲक्ट होत असतो, फ्रिक्शन फोर्स कार्य करत असतो. आणि जेव्हा फ्रिक्शन फोर्स और फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी केला तेव्हा काय घडतं की जी मूव्हिंग बॉडी आहे इट विल कीप ऑन मूव्हिंग ऑन अ कॉन्स्टंट वेलोसिटी. जर का आपण इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी, जर का कुठलाच फोर्स, नो फोर्स म्हणजे कुठलाच एक्सटर्नल फोर्स, बाहेरून कुठलाही फोर्स जर मूव्हिंग बॉडीवर कार्य करत नसेल तर काय घडेल तर
ती मूव्हिंग बॉडी जी आहे ती एका कॉन्स्टंट वेलोसिटीने म्हणजेच एका स्थिर वेगाने सतत पुढे जात राहील. तर या गोष्टीचा शोध कुणी लावला? द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फोर्स अँड द रिझल्टिंग ॲक्सलरेशन. सर आयझॅक न्यूटन या सायंटिस्टने हे मत सर्वात प्रथम मांडलं आणि याचा अभ्यास करून त्यांनी गतीविषयक काही नियम तयार केले. त्यातला पहिला नियम आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, जो आपण या ठिकाणी बघू शकतो. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी द वेलोसिटी डज नॉट चेंज. आय ई म्हणजेच दॅट इज, हा जो शब्द आहे इथे दॅट इज, मागच्या वाक्याचं अधिक एक्सप्लेनेशन आय ई नंतर दिलं जातं. द बॉडी डज नॉट ॲक्सिलरेट. पुन्हा एकदा वाक्याचा अर्थ लावूया. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी, जर का एखाद्या बॉडीवर म्हणजेच एखाद्या वस्तूवर कुठलाही फोर्स ॲक्ट होत नसेल तर इट्स वेलोसिटी डज नॉट चेंज, तिची वेलोसिटी चेंज होणार नाही. दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सेलरेट, तर बॉडीमध्ये त्वरण निर्माण होणार नाही. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी अँड इफ इट इज इन द मोशन, आणि जर ती मोशनमध्ये असेल तर इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी अँड इन द सेम डायरेक्शन. अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे की जर का एखादी वस्तू तिच्यावर कुठलंही बाह्य बल एक्सटर्नल फोर्स काम करत नसेल तर ती जर का ऑलरेडी एखाद्या मोशनमध्ये आहे तर ती त्याच मोशनमध्ये इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी इन द सेम डायरेक्शन. त्याच दिशेने, त्याच वेलोसिटीने, त्याच वेगाने जात राहील. सो लेट्स गो फर्दर. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन तुम्हाला समजला असेल तर तो तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स. फोर्स म्हणजे काय आपण या अगोदर पाहिले आहे. अँड वी हॅव ऑल्सो सीन अ बॉडी इज ॲक्सेलरेट ड्यू टू फोर्स. सपोज you place 1 kilogram of standard weight on the surface with no friction and pull it with an acceleration of 1 meter per square second. The force applied is called 1 Newton. इथे आपल्याला फोर्सचा जे युनिट आहे न्यूटन हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. जर का 1 किलोग्रॅमचं स्टँडर्ड वेट आपण घेतलं आणि ते अशा सरफेसवर ठेवलं की ज्या सरफेसवर कुठलंही फ्रिक्शन नाही, झिरो फ्रिक्शन आहे. इथे झिरो फ्रिक्शन किंवा नो फ्रिक्शनचा सरफेस का घ्यायचा आहे तर आपल्याला फक्त आपण जो फोर्स अप्लाय करणार आहोत किंवा आपण जे ॲक्सेलरेशन देणार आहोत तेवढंच त्यानेच कार्य केलं पाहिजे, एक्सटर्नल फ्रिक्शन नको आहे. म्हणून 1 किलोग्रॅमच्या एका स्टँडर्ड वेटला त्याचं सुरुवातीला तो जेव्हा स्टेशनरी असणार आहे तेव्हा त्याचा जी वेलोसिटी आहे ती 0 असणार आहे. आणि आपण त्याला जेव्हा पुल करू तर पुल केल्यानंतर त्यामध्ये ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे एका सेकंदात तुम्हाला तो 1 मीटर एवढ्या अंतर पुल करायचा आहे, ओढायचा आहे. तर त्यावेळेस ते पुल करण्यासाठी 1 मीटर पुल करण्यासाठी तुम्हाला लागलेला जो काही फोर्स आहे दॅट फोर्स इज कॉल्ड 1 न्यूटन. म्हणजेच काय, न्यूटन हे फोर्स मेजर करण्याचं काय आहे, युनिट आहे. नाव लेट्स गो फर्दर. पुढे जाऊया. प्लेस अ वेट ऑफ 1 किलोग्रॅम ऑन स्मूथ वुडन टेबल. स्प्रेड सम टॅल्कम पावडर इव्हनली ऑन टेबल. तर 1 किलोग्रॅमचं वेट तुम्हाला एका स्मूथ टेबलवर ठेवायचं आहे, वुडन टेबलवर, आणि
त्यावर टॅल्कम पावडर इव्हनली म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरवायची आहे. नाव पूल द 1 किलोग्राम वेट विथ द ॲक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर स्क्वेअर. अगेन पुल इट विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पहिल्यांदा ते एका सेकंदामध्ये 1 मीटर अंतरापर्यंत ओढायचं आहे आणि नंतर ते 2 मीटर अंतरापर्यंत ओढायचं आहे. मग आता इथे सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये इफ यू हॅव सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये 2 मीटर तुम्ही जर एका सेकंदात ते पुल केलं तर यू हॅव अप्लाइड अ फोर्स ऑफ 2 न्यूटन. तर तुम्ही 2 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला असं आपल्याला म्हणता येईल. तर मग फोर्स कसा मोजला जातो? फोर्स कशावरून मोजला जातो? फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सेलरेशन दॅट इट प्रोड्युसेस. फोर्स हा त्याने किती ॲक्सेलरेशन प्रोड्यूस केलं म्हणजे किती त्वरण निर्माण केलं, तो फोर्स ॲप्लाय केल्यामुळं त्या बॉडीमध्ये किती ॲक्सेलरेशन निर्माण झालं यावरून फोर्स मोजला जातो. सो लेट्स गो फर्दर. पुढे जाऊया. We have learnt about the relationship between the displacement of body resulting from the force applied to it and the work done. आपण या अगोदरच पाहिलेलं आहे की एखादी बॉडी आहे, त्या बॉडीला म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण म्हणूया बॉडी म्हणण्याऐवजी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला तर तीची डिस्प्लेसमेंट होऊ शकते आणि जर का त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट झाली तर आपण वर्क इज डन, कार्य झाले असं म्हणतो. वी हॅव ऑल्सो लर्न्ड अबाउट द वर्क एनर्जी रिलेशनशिप अँड दॅट द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. वर्क आणि एनर्जी यांचं रिलेशनशिप आपण पाहिलेलं आहे आणि एनर्जीची डेफिनेशनसुद्धा या अगोदरच पाहिलेली आहे. ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. नाव लेट्स गो फर्दर. आता आपण पुढे जाणार आहोत, पुढच्या पेजवरती जाणार आहोत. दॅट इज पेज नंबर 49, फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. इथे या तिन्हींचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. इन द फिगर अलॉंग साइड स्ट्रिंग अटॅच टू अ वुडन ब्लॉक ऑन टेबल. ही शेजारी जी फिगर आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये या टेबलवरती एक वुडन ब्लॉक आहे म्हणजे लाकडी ठोकळा आहे आणि त्याला एक स्ट्रिंग म्हणजे दोरी बांधलेली आहे. एक पुली या ठिकाणी दिसते आणि पुलीवरून ती दोरी खाली घेतलेली आहे आणि तिला एक वेट इज टाईड टू द स्ट्रिंग. स्टँड इज यूज्ड हिअर. ऑन अप्लाइंग अ sufficient weight the block will be seen to move. एक पुरेशा प्रमाणात वजन जर त्याला बांधलं तर हा जो वुडन ब्लॉक आहे, दिस वुडन ब्लॉक विल बी सीन टू मूव. हा वुडन ब्लॉक काय होईल? हलेल, म्हणजे त्यामध्ये मोशन निर्माण होईल. विच फोर्स इज बीइंग अप्लाइड हिअर? हाऊ कॅन दिस फोर्स बी इन्क्रीज? दिस विल हॅपन, व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स? तर इथे कोणता फोर्स कार्य करतो? हा फोर्स आपण कसा वाढवू शकतो? आणि when can we say that work is done by applied force? Now we know that when can we say that work is done by applied force? When the displacement take place. If the block moves forward, we say that the displacement has been occurred, or if the block moves forward, we say that it has been displaced. Due to this displacement, we say that there has done some work. तर डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे वर्क होतं. जोपर्यंत आपण कितीही फोर्स अप्लाय केला पण ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली नाही किंवा ऑब्जेक्टच्या शेपमध्ये काही चेंज झाला नाही किंवा ऑब्जेक्टचं जर का स्पीडमध्ये चेंज किंवा वेलोसिटीमध्ये चेंज झाला नाही तर तोपर्यंत वर्क झालं असं आपण म्हणत नाही. तर वर्क झालं, पण वर्क किती झालं? कार्य झालं, पण कार्य किती झालं? हाऊ कॅन वी मेजर इट? तर ते कसं मोजायचं?
तर त्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. द वर्क डन बाय द फोर्स इज इक्वल टू फोर्स अप्लाइड टू द बॉडी मल्टिप्लाइड बाय द डिस्प्लेसमेंट. परंतु इथे डिस्प्लेसमेंटसाठी आपण वेगळा सिम्बॉल यूज करणार आहोत अँड दॅट इज स्मॉल लेटर एस. पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला बघूया. वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर किती फोर्स अप्लाय केला, त्यांनी किती डिस्प्लेसमेंट केली, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच घडून येणारं कार्य किंवा वर्क. आता या दोन्हींचे आपल्याला काय पाहिजेत, युनिट पाहिजे आहेत. तर द युनिट ऑफ वर्क इज जूल इन SI सिस्टीम. SI सिस्टीममध्ये वर्कचं युनिट जे आहे ते जूल आहे आणि फोर्सचं युनिट जे आहे ते न्यूटन आहे. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे. डिस्प्लेसमेंट हा डिस्टन्सच असतो, त्यामुळं त्याचं युनिट मीटरच असणार. आणि इन द CGS सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज अर्क. आता म्हणजे आपण इथे नवीन कोणती गोष्ट पाहिली आहे की वर्कचे युनिट्स. तर वर्कचे युनिट्स SI सिस्टीममध्ये आहे जूल आणि CGS सिस्टीममध्ये आहे अर्ग. इथे आपल्याला पुन्हा ब्रॅकेटमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट दिलेली आहे. इफ a force of 1 Newton parallel to a surface of table is applied to a wooden block on the table and the block is displaced by 1 meter, then it can be said that the force has done 1 joule of work. जूल हे जे युनिट आहे हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एका टेबलवरती एक ब्लॉक ठेवलेला आहे आणि त्या वुडन ब्लॉकला जर आपण 1 मीटर एवढं डिस्प्लेस केलेलं आहे तर 1 जूल एवढं वर्क झालं असं आपण म्हणू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, हा चॅप्टर आपण या ठिकाणी संपवलेला आहे. ह्याच्या एक्सरसाइजेस तुम्ही सॉल्व करायच्या आहेत. एक्सरसाइजेस कठीण असतील तर त्याच्या गायडन्सचा व्हिडिओसुद्धा नंतर पोस्ट केला जाईल. टिल देन, बाय बाय.